अजित पवारांच्या उपस्थितीत रायगडमध्ये बैठक सुरू आहे। बैठकीला शिंदे सेनेचे मंत्री मात्र गैरहजर आहेत आणि याच संदर्भात अधिकची माहिती देत आहेत महेंद्र थोरवे। शिंदे सेनेचे आमदार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तर महेंद्रजी, तुम्ही काय सांगाल की या बैठकीला तुम्ही उपस्थित होतात का? त्यांची ऑनलाईन जी बैठक घेण्यात आली, या बैठकी संदर्भात आम्हाला कोणत्याही कृतीची कल्पना त्या ठिकाणी देण्यात आलेली नव्हती। कलेक्टर सुद्धा ऑनलाईन या बैठकीला उपस्थित होते, पण त्यांनी सुद्धा आम्हाला ही गोष्ट सांगितलेली नाही। त्यात कलेक्टरांची सुद्धा चूक आहे की जर आपण डीपीटीसीची बैठक त्या ठिकाणी घेताय आणि त्या बैठकीला तुम्ही आमदारांना बोलवत नाही। आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला जनतेने निवडून दिलेले आहे। आमच्या मतदारसंघातील जे प्रलंबित प्रश्न आहेत ते डीपीटीसीच्या माध्यमातून आम्हाला सोडवायचे असतात, पण तरी सुद्धा अशा पद्धतीची बैठक त्या ठिकाणी ऑनलाईन घेत असताना कोविडमध्ये आपण साऱ्यांनी पाहिलेलं आहे की आतापर्यंत अनेक बैठका ऑनलाईन त्या ठिकाणी झाल्या। प्रत्येक त्या बैठकीला ऑनलाईन आमदार उपस्थित राहत होते। मग जर आता ऑनलाईन बैठक घ्यायची होती तर आम्हा आमदारांना सुद्धा लिंक पाठवली असती तर आम्ही ऑनलाईन उपस्थित राहिलो असतो, परंतु आम्हाला जाणीवपूर्वक त्या बैठकीचं निमंत्रण दिलं नाही असं आम्हाला वाटतं। जी जी तर माहिती समोर येते की अदिती तटकरे तर बैठकीला उपस्थित होत्या, पण तुम्हाला निमंत्रण नव्हतं, तर या संदर्भात काय प्रतिक्रिया? मला असं वाटतंय की आता राज्यामध्ये पुन्हा एकदा शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी असं महायुतीचं सरकार आलेलं आहे। परंतु ज्या पद्धतीने रायगडमध्ये ज्या कुरघोड्या सुरू आहेत त्याच्यावरून आम्हाला असं वाटतंय की जो उठाव आम्ही 2.5-3 वर्षापूर्वी केला होता आणि त्या उठावामुळे पुन्हा एकदा राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेनेचं सरकार राज्यामध्ये आलेलं होतं। या गोष्टीचा कदाचित आजच्या राज्यकर्त्यांना विसर पडलाय की काय असं आम्हाला वाटतं। जी जी तर आपल्यासोबत महेंद्र दळवी आमदार, शिंदे सेनेचे आमदार आपल्यासोबत आहेत। तर काय सांगाल की दादांची रायगडमध्ये बैठक सुरू आहे, पालकमंत्री पदाचा वाद मात्र शिगेला पोहोचला आणि अशात शिंदे सेनेला मात्र निमंत्रण नाहीये, तर काय तुमची प्रतिक्रिया? असं आहे की ही मीटिंग रायगडमध्ये नाही आहे, वित्त विभागामध्ये आहे। दादांच्या उपस्थितीमध्ये आम्हाला आता कळालं की तिथे अदिती तटकरे मंत्री महोदय मीटिंगला उपस्थित होते, पण आम्हा तिन्ही आमदारांना याच्या कुठेही निमंत्रण वगैरे नाही आहे। त्याच्यामुळे आम्ही अनुपस्थित झालो। पण ही बैठकीच्या अगोदर जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भातली आढावा बैठक नियोजनची घेणं ही कायद्याने अनुसरून होती, पण ती झालेली नाही आहे। आणि मग अचानक आम्हाला असं समजलं की ही मीटिंग वित्त विभागाच्या दालनामध्ये होते। तर महेंद्रजी, काय सांगाल की महायुतीत अजूनही धुसफूस आहे का, संवादाचा अभाव आहे का? असं संवादाचा अभाव नाही आहे। आमची मागणी रास्त आहे, सदस्याच्या रूपाने आम्हाला पालकमंत्री पाहिजे हे सगळ्या रायगडवासियांचं म्हणणं आहे। 4 वेळचे ते आमदार आहेत आणि मग अदिती तटकरेंना स्थगिती देखील आमच्या तक्रारी मिळालेली आहे आणि आम्ही आशावादी 1-2 दिवसांमध्ये आमचे मुख्य नेते शिंदे साहेब या संदर्भातला योग्य निर्णय घेतील आणि रायगडला न्याय देतील। आम्ही आशावादी निश्चित आहोत। जी जी धन्यवाद महेंद्रजी दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल। तर आपण पाहतोय की पालकमंत्री पदाचा वाद शिगेला पोहोचलेला आहे। अजितदादांच्या बैठकीला शिंदे सेना मात्र गैरहजर असलेलं दिसतेय। पालकमंत्री पदावरून तिढा अद्यापही कायम आहे।